नमस्कार आणि रामराम मंडळी सगळ्यांना. तुम्ही बघताय मला चष्मा लागलाय फायनली. आता आपण पण चष्मे बहादर यांच्या कॅटेगरीमध्ये मोडायला लागलेलो आहे. तर आज व्लॉग बनवतो आपण एकदम स्पेशल, कारण खास तर आज आपल्या भावाचा बड्डे आहे. शुभम कोले आणि राठोड आलेला आहे. आम्ही शुभम कोलेला पुढे पाठवलं आहे आणि आपण त्याचं सेलिब्रेशन असं वेगळ्या प्रकारे करणार आहोत. हा राठोड, तर आम्ही चाललो आहे. होणार आहे चांगला. हा चांगला सेलिब्रेशन होणार आहे. रिसॉर्टला जायचा आमचा प्लॅन आहे. पहिल्यांदाच कुणाचा तरी बड्डे असा दुसरीकडे जाऊन बनवतो आम्ही, म्हणजे सेलिब्रेट करतो आहे. तर बघू. ॲक्च्युली ॲज युजल भारतीय टायमिंगनुसार आपल्याला लेट झालेला आहे थोडा, तरी पण आपण लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करू. मला वाटत नाही आपण पोचू, कारण की 6 वाजताचं चेकिंग आहे आणि मित्रांनो इथेच वाजलेले आहेत 5, तुम्ही बघू शकता. तर आता आपण चाललेलो आहे. तर आजचा स्टे आहे आणि उद्या इव्हनिंगला आपण रिटर्न येणार आहोत. तर लेट्स एन्जॉय. चलो चलते आहे, भेटूया पुढे. आता आम्ही आलेलो आहे खाली फायनली आणि माझ्यासोबत आहे आज बघा कोण आहे. हा मल्लू आणि हा आमचा साहेब बुलेटवरनं चाललेला आहे. टायमाला साहेब भेटले. आम्ही चाललो आहे फिरायला आज, तर सेलिब्रेट करायला चाललेलो आहे. आणि हे आमचे 12 नंबरचे साहेब. ही गाडी ओळखीची वाटल्यासारखं वाटते. बग्गी साहेब आम्हाला भेटले. आणि राठोड, मी आणि बड्डे बॉय मध्ये आहे बघा शुभम बोले. आणि हा मेकअप दादा आलेले आहेत आमच्यासोबत आज. आम्ही शूट भरपूर करणार आहे. तर मेकअप दादा सगळं सामान घेऊन आलायत ना? आला की नाही? ठीक आहे. आणि तुमच्या अंगठा दाखवा ना. अंगठा तर चला आता निघू. खूप लेट झालेलं आहे. इथे 6 वाजले. 6 वाजता चेकिंग होतं आमचं. ठीक आहे, चला बाय. तर फायनली आता आपण पोचलेलो आहे. ठीक आहे. इथे ॲक्च्युली स्टे त्यांनी बरोबर दिला नाही आहे, बट आता ठीक आहे. 2 दिवसामध्ये ॲक्च्युली 2 दिवसाचं म्हटलं आजचं जेवणाचं आणि स्टेचं पकडून आणि उद्याच्या दिवसाचं पकडून 1500 रुपये आहे. तर त्या हिशोबाने ठीक आहे. बट एवढा मला खास काय वाटलं नाही. हे एकच रूम दिला आहे चौघांमध्ये आणि एक्स्ट्रा हे आहे, थोडं गादी आहे. बट एवढं नथिंग गुड रिस्पॉन्स. खरं रिव्ह्यू देऊ तर नथिंग गुड, बट ठीक आहे. डझंट मॅटर. आता आपण जरा केकचं पण जरा नियोजन करायचं आहे, कारण इथून थोडं 10 मिनटं लांब आहे. आपल्याला पहिला तिथे जावं लागेल आहे. काय बोलतो साहेब? या साहेबांनी बुक केलं आहे आणि प्लॅन फिक्सकटला आज. बुक मी नाही केलंय आज बुक बुक तू घ्या. हा, मला रील या साहेबांनी पाठवली. रील मी पाठवली, पण माणसाशी बोलणं, माणसाची सगळं बोलणं झालं. रिसॉर्ट पण आहे, पण आता काय करणार? रेकॉर्डिंग पण आहे, पण आता काय करणार? रिसॉर्टवाल्याला बोलला की पूल सोबत देतो करून, आणि आता आम्हाला गंडवलं. तो आता डायरेक्ट बोललो की मी तुम्हाला पैसे पाठवतो रिटर्न. बट ठीक आहे, आता काय करणार, त्यांना पण माहिती आहे की आपली गरज आहे. सो ते लोक पण असे डायरेक्टली बोलतात. ते लोक स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही. आय नो दॅट, बट ठीक आहे. जस्ट लाईक दॅट सिम्पल रूम फॉर दी वन स्टे. तर आता आपण बड्डे सेलिब्रेशन करत आहोत साहेबांचं. ठीक आहे साहेब तिकडे. हां साहेब असं दाखवतो ना. इथे बघा फ्लॅश नाही, तर इकडे असंच फ्लॅश आहे. असं आहे बरोबर. चेहरे हा वरातीमध्ये आलेला आहे. बॉब का बर्थडे का केक. बॉब और आगे है उसकी जान. अरे बेंडी समझने वाले को इशारा काफी है, समझ गया वो बंदा. ठीक है, चलो कटिंग कर दे. चलो चलो भाई चलो, टाइम नहीं हमारे पास, खाना भी खाना है. हा बघा लाळ पडते लाळ पडते. आईचं पण लाळ पडत होती भावा आता, माहिती काय. दाखव म्हणलो दाखव. आमचा सुब्या रावस. हे याचे चाळे बघायचं का.
हे एकदा अरे हॅपी बर्थडे तर बोला Happy birthday, टोयो happy birthday, टोयो happy birthday. टोयो बाबो बॉब लिटिल विज खलिबा एकच चाकू मारला मुसलाय. केक किलो दे आमचा शुभम गोले बघ पहिला घास कुणाला बनव राठोड साहेब राठोड आता केक भरत आहेत त्यांच्या फॅमिलीकडनं त्यांच्या परिवाराकडनं सहकुटुंब सहपरिवार आणि इकडे दोघांच्या असं काय बोलता बोललं लवकर हा ते सहकुटुंब सहपरिवार तर्फे सप्रेम सप्रेम भेट केक जाणं लवकर जाणं काका काका जा मल्लू काका जा पुढे जा काका 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 पुढे जा काका पुढे आलाय. आणि इकडे बघा इकडे बघा इकडे बघा अरे इकडे बघा अरे इकडे बघा ना इकडे बघा शवाश 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 अशा प्रकारे सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आता मी केक किलत जात आहे. ही आहे शंकरपाळी मध्ये भूक पडलेली ही किलत आहे माझ्या. तिथे बघ ना तिथे बघ ना. आणि ही आहे बदाम मध्ये भूक पडली काचा बदाम. आम्हाला किलो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा. आनंद मोठा हो घरच्यांचं नाव मोठं कर आणि अपनी लाईफ में एक ऊंचाई पे पोहोचो. झाडाच्या वरती आता झाडाच्या वरतीच्या वरती त्या ह्याच्यामध्ये बस विमानामध्ये विमानामध्ये. एवढी अवकात बनव ठीक आहे. आणि याचे पैसे नंतर पाठवून दे जीपे का. नमस्कार सगळ्यांना जय श्रीराम. आणि आज आहे दिवस दुसरा आणि सगळ्यात मोठा झालेला आमच्यासोबत स्कॅम स्टे नाईट स्टे कॅम्प 2024. ठीक आहे. स्कॅम 2024 ॲक्च्युली जेव्हा तुम्ही मिरार साईडला जेव्हा रिसॉर्टमध्ये बुकिंग करता तेव्हा स्टेसाठी तुम्ही बुकिंग करू नका. कारण की हे लोक छोटे रिसॉर्ट बघून असे तिथे तुम्हाला स्टेसाठी बोलतात की आमच्याकडे नाही आहे समोरकडे करू म्हणजे आजूबाजूला करू आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते लोक स्कॅममध्ये पूर्ण फसवतात. तुमचे पैसे पण जातात आणि स्टेचे पैसे आता आम्हाला इथून बोलत आहेत की तुम्हाला चेकआउट करावं लागेल. आम्ही रात्री आलो 8 वाजता ठीक आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30 समथिंग आणि आता बोलतात चेकआउट करा तुम्ही तिकडे जा आणि तिकडे पण लॉकर विकत घ्यायला आता बोलतात. ही हा पूर्ण स्कॅम आहे. तुम्ही ह्या स्कॅमला बळी पडू नका. आजचा उद्देश हाच आहे. याच्या उद्देशामध्ये आम्ही आता तिथे चाललो आहे ठीक आहे. तर मग तुम्ही जर विरारला येत असाल रिसॉर्टला तर तुम्ही नाईट स्टेसाठी बुकिंग त्यांच्याकडे करू नका. तुम्ही सेपरेटली बुकिंग तुमची हॉटेल्समध्ये करू शकता. फायनली आपण पोचलेलो आहे निसर्ग रिसॉर्टला बघू शकता. आणि तो जो स्कॅम होता तो आता सगळं समजलं आहे. आपण ॲक्च्युली त्या एका मुलाचं नाव मी मेन्शन करतो भाई त्याची रील बघा पण त्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू नका. तो एजंटचा नंबर आहे. एजंट थ्रू इथे आम्हाला हे नाही गेलं आहे ज्याच्यामध्ये तुमचे फक्त पैसे एक्स्ट्रा जाणार बाकी काही नाही होणार ठीक आहे. तर मी तुम्हाला ॲक्च्युली त्यांचं जे व्हिजिटिंग कार्ड आहे जे ॲक्च्युली त्यांची लिंक आहे त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवू शकतो आहे. बघा आपण व्हिजिटिंग कार्ड घेतले आणि आपण त्याला विचारलं पण आहे पूर्ण ठीक आहे बघू शकता. तर टाकतो मी आणि त्या मुलाची ID पण मेन्शन करतो कारण की भाई चुकीची इन्फॉर्मेशन द्यायची नाही. जर माहिती नसेल स्वतःला तर त्यांनी जे नंबर दिले त्याच्यावरती कॉल केला आम्ही आणि आमच्यासोबत स्कॅम झालेला आहे. क्लिअर कट सांगायची गोष्ट ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला इथे रूम्स पण अवेलेबल आहे ठीक आहे. आणि तो आम्हाला बोलला इथे रूम नाही म्हणून पण इथे रूम्स अवेलेबल आहेत ठीक आहे. तर मी पूर्ण चार्जेस सकट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तर ते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन एकदा चेक करा. तर आता आपण एंट्री केलेली आहे निसर्ग रिसॉर्टमध्ये आणि इथे बघू शकता इथे नाश्त्याचंही आहे जिथे आपण नाश्ता करू शकतो. आणि आपण एंट्री घेतलेली आहे तर आपल्याला बँड भेटला त्याच्यावरती असे बँड आहेत. तर चला जाऊया आता चेंज करू आणि नंतर स्विमिंग पूलमध्ये भेटू डायरेक्ट तुम्हाला. बाय. आता मिसळ आणि पोहा आहे. पोहा दोनच होतं ना थोडं खाणार आहे मग मी घेतलं आम्ही एकदा घेतलं आणि लोक खाणार आहे आणि जास्त रात्री जाऊन खाल्ले खातात आणि नंतर पुढे जातो. आता आपण तयार झालेलो आहे बघू शकता. तर आता आपण पूलमध्ये जाऊ आणि सेलिब्रेट करू शुभम गोलेचा बड्डे.
लैला रे लैला चला रे चला चला रे चला. हमारे अभी तक ऐसा न कोई We are going to inside the wave pool, okay? Huh? We are going to enjoy the wave pool. We are going to enjoy the whale pool. Wave pool, wave pool. Whale pool? हाँ whale pool, wall pool, wall pool. वो भाई wave pool हमारी चड्डियाँ ऊपर करती जा रही है. पानी बहुत ही गर्म है. गर्म पानी. नमस्कार मित्रांनो, आता आपला टाईम झालेला आहे जेवायचा. आता आपण जेवतोय तर आपल्याला थोडा लेट झाला. नाहीतर भात आम्ही नॉनव्हेज थाळी हे केलं तर भात नॉनव्हेज थाळी होती. त्याच्यामध्ये चिकन येतं, ग्रेव्ही चिकन, एक सुकं चिकन असतं, पापड असतं, सलाड असतं, एक गोड काहीतरी असं, आज आहे खीर, भात, पाव नाहीतर मग पुऱ्या असतात. पण आम्हाला थोडं लेट झालं तर आम्हाला फक्त भात आणि ग्रेव्ही चिकन घेतलं आम्ही. सुकं चिकन आहे पण ते आम्हाला आवडलं तर आम्हाला घेतलं. ठीक आहे, तर आता थोड्या वेळाने तो चालू होईल तेव्हा मग आपण परत जाऊ पूलमध्ये. आम्ही थोडा वेळ थांबून मग नंतर आपण निघू मुंबईला. ठीक आहे, तर आता आम्ही जात आहोत झिप लाईनला. ठीक आहे, झिप लाईनचं पण आहे इथे. तर मी आणि शिव्या चाललो आहे.
मल्लू आणि राठोड थकलेत, झोपलेत ते लोक. ते बोलले आम्ही नाही येत, त्यांना हे माळे चढायला जमत नाही. सो बट आपण जातोय कारण की आपण व्हिडिओ बनवायला आलो आहे, त्यांच्यासारखं झोपायला नाही. सो चला जाऊ. तर आपण आता चाललो आहे झिप लाईनला. ठीक आहे, तर मी हार्नेस झालेलो आहे आणि 1 नंबर आहे फक्त. त्यानंतर आपला नंबर शुभम कोले आपल्यानंतर येतोय. लेट्स गो. आय एम हार्नेस्ड राईट नाव अँड आता चाललो आहे आपण. ठीक आहे, बस इथून बसून फक्त एक जाम घ्यायचे. आता आपण चाललो आहे स्लाईड करायला. खूप डेंजरस स्लाईड आहे. चला तुम्हाला दाखवतो. आई शपथ, डेंजरस स्लाइड्स पे जा रहे हैं. आता मगाशी शूट केला तो शुभम भाई कुठल्या दिमागाने त्याने फोटोज ओपन करून दिले मला चालू करून. व्हॉट्स द मीन. चला थांबा 1 मिनटं. आणि आता चाललेलं आहे गुफेमध्ये. वरती खूप भारीवाला पूल आहे. बघूया. बघा असं वाटतं पावसाच्या या गुफेमध्ये आलेलो आहे. धबधबाला आलो आहे. धबधबा मॅनमेड धबधबा. आता बघू आपण 700 रुपयाचा धबधबा. ओ दे भाई. तर मंडळी आता वाजलेले 4:30 संध्याकाळचे आणि आम्ही तयार झालेलो आहे. बघू शकता परतीचा प्रवास घरी जाण्याचा. आणि त्यात ॲक्सिडेंट झाला आहे मोठा खूप राठोडचा. आणि राठोडचा हात असा बाहेर निघालेला, तो आम्ही परत लावला तो. पण आणि एक गोष्ट रिपीट. हा निर्लज्ज माणूस, निर्लज्ज सदासुखी. त्याला 3-4 वेळा पहिला बोललो आम्ही, काय बोललो, आवरलं का, चल कपडे घेऊन चल. नंतरला बोलला हा आवरला. आणि तिथे गेला बोलतो टॉवेल. सेन्स एनिथिंग सेन्स इन दॅट. निसर्गाचा अनुभव ॲव्हरेज होता, एवढा खास पण नाही बोलू शकत. ठीक आहे, कारण की पहिल्यांदा आमच्यासोबत स्कॅम झाला, तो पण या माणसामुळे. पूलमध्ये त्यांनी मजा आली तशी. ओव्हरऑल ठीक होतं, ॲव्हरेज होता. तर 10मधून मी रेटिंग देईन याला फक्त 5. ठीक आहे, जास्त पण नाही देणार. आणि ठीक आहे, चांगलं होतं. चला जरा पाणी पिऊ आणि थोडंसं शांत करू शरीराला, नंतर निघू. बाय. फायनली आपण घरी पोचलेलो आहे. बट घर आपलं नाही. अरे हे माहिती नव्हतं भाई, हे माहिती नव्हतं मला. ठीक आहे, आणि सबूत दे. चल पैसे दे. पैसे वसुली चालू आता. तर शिवलाच्या घरी यायचा कार्यक्रम बेत होता आजचा जेवणाचा. धन्यवाद काकींना. हा ना, हा फुकट आहे. नाही का साहिल, आता शरीर आलं पण तो एडिटमध्ये नाही कटवला, टेन्शन. तर आता आपण जेवू आणि जाऊ घरी. ऑफिसचं पण खूप काम बाकी आहे. तर अजून लगभग 2 तास काम आहे मला.
तर फटाफट जेऊ आणि इथून निघू. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जरा प्लीज सगळ्यांनी सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कुणाला मुंबईकर तिथे बघू चॅनलला. ना. मुंबईकर आपल्या मुंबईकर आपल्या मुंबईकडून चॅनलला प्लीज तुमच्या- लाईक काय नक्की दसा हां सांग बोल ना. लाईक शेअर आणि सबस्क्राईब सगळं करा. टू आवर चॅनल. टू अवर चॅनल ॲट द मुंबईकर झोन. ओके साइन आउट. साईड आउट पीस आउट. प्लीज आउट चेक आउट. कसं झालं एक नंबर. आवाज नाही चिकन आहे चिकन. रावस असेल तर सांग. नाही आवाज नाही. मला राहू दे. राठोड कसं आहे रे. मस्त मस्त. अरे आवाज मस्त. फक्त याच्याकडे असतंय रे. मस्त कसं चिकन असू शकतं. आवाज याच्याकडे. चला मी पण जेवतो आता. राहू दे टाइमपास.